नमस्कार मित्रांनो, ऑटोमॅग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कमी अंतरासाठी वापरले जाणारे अत्यंत लोकप्रिय आणि एकदम महत्त्वाचं सार्वजनिक वाहन म्हणजे रिक्षा. आणि याच रिक्षाचा जन्म सर्वात प्रथम जपानमध्ये 1869 साली झाला आणि त्याच्यानंतर सिंगापूर ते प्रत्येक देशामध्ये त्याचा विस्तार झाला, पूर्ण आशिया युरोप खंडामध्ये. आणि हळूहळू आपल्या भारतामध्ये यायला 1880 साल उजाडलं आणि सर्वात प्रथम आपल्या भारतामध्ये रिक्षा धावली. आता रिक्षाचे प्रकार किती येतात मित्रांनो? रिक्षाचे प्रकार आहेत 4. सर्वात महत्वाचा पहिला प्रकार ते म्हणजे हात रिक्षा. आणि याच हात रिक्षाचा सर्वात प्रथम जन्म झाला होता पूर्ण देशभर. तर हात रिक्षा मित्रांनो अनेकांना माहीत असेल किंवा माहीत नसेल, अनेकांनी पिक्चर मध्ये, व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये पाहिले असेल. हात रिक्षा म्हणजे मित्रांनो प्रवासी मागे बसतात आणि हाताने माणूस ड्रायव्हर हाताने रिक्षा ओढतो आणि आपल्या प्रवाशांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर सुरक्षितपणे पोहोचवतो. दुसरा प्रकार येतो मित्रांनो सायकल रिक्षा. सायकल तर सर्वांना ज्ञातच आहे आणि सायकल सगळ्यांना माहिती आहे. तर त्या सायकलला मागं एक सीट बसायला बनवलं होतं 2-3 लोकांसाठी. 2 लोक आरामात बसतात, तिसरा कसा तरी आपला दाबून बिबून बसवला जातो त्याला. आणि तो माणूस, तो ड्रायव्हर सायकल पायंडल मारून त्या प्रवाशांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर सर्व्हिस देत असतो. आणि घाम गाळूस्तोवर मित्रांनो तो सायकल रिक्षा चालवत असतो आणि खूप कष्ट करतो आणि खूप मेहनत पण होती त्या सायकल रिक्षामध्ये. आजही तुम्ही नागपूर सारख्या शहरामध्ये गेला तर तुम्हाला ही सायकल रिक्षा पाहायला नक्कीच मिळेल. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो मित्रांनो ऑटो रिक्षा. आता ही ऑटो रिक्षा सर्वांनाच माहिती आहे, कारण ऑटो रिक्षा सध्या चालू आहे, मार्केटमध्ये आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये ही ऑटो रिक्षा आहे. पहिले पेट्रोलवर चालायची, आता ती ऑटो रिक्षा सीएनजी वर आलेली आहे. ऑटो रिक्षा तुम्हाला तर माहिती आहे, भरपूर बदल झाले. जी इंजिनवर धावणारी ती ऑटो रिक्षा. त्याच्यानंतर चौथा प्रकार येतो मित्रांनो ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा. आता सगळीकडे तुम्ही जर पाहाल इलेक्ट्रिक रिक्षाचाच बोलबाला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा कमी खर्चिक आहे. 50 रुपयाच्या चार्जिंग मध्ये 150-200 किलोमीटर धावते इलेक्ट्रिक रिक्षा. त्याच्यामुळे सर्वच लोक इलेक्ट्रिक रिक्षाला पसंती देत असतात. आता या इलेक्ट्रिक रिक्षामुळे अनेक फायदे पण आहे. पर्यावरणाचं संरक्षण होतंय, पर्यावरणाला हानी होत नाही इलेक्ट्रिक रिक्षामुळे. कमी खर्च आहे, ड्रायव्हर लोकांचा फायदा आहे. फक्त इलेक्ट्रिक रिक्षाची किंमत जास्त असल्यामुळे थोडंफार प्रमाण कमी आहे सीएनजी रिक्षापेक्षा इलेक्ट्रिक रिक्षा. त्याच्यामुळं तरी पण लोक इलेक्ट्रिक रिक्षाला पसंती देतात आहे. येणाऱ्या काळात सगळीकडे इलेक्ट्रिक रिक्षा दिसतील आणि पेट्रोलवर आणि सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षाचा कुठंतरी नामशेष होईल, कुठंतरी लुप्त पावतील. पण या रिक्षामुळे मित्रांनो अनेक लोकांची घरं चालतात, अनेक लोकांचे पोट या रिक्षावर. या रिक्षांमुळे सर्वांचं भलं झालेलं आहे. प्रवाशांना पण गल्ली बोळातून लवकर कुठल्याही स्थळी पोहोचता येतं, लवकरात लवकर जाता येतं, वेळ वाचतो प्रवाशांचा. आणि एकदम सुरक्षित साधन म्हणून या रिक्षाकडे पाहिलं जातं मित्रांनो. या रिक्षा अनेक दशकापासून प्रवाशांना सेवा देत असतात आणि अनेक लोकांचं घर चालवत असतात. अनेक पिढ्या बदलत जातात, अनेक रिक्षामध्ये बदलत होतात, पण रिक्षा रिक्षा कुठं नामशेष होत नाही. अनेक गाड्या येतात, आता बाईक टॅक्सी चालू झाली, कॅब चालू झाले, टॅक्सी चालू झाली. पण इलेक्ट्रिक रिक्षा किंवा ऑटो रिक्षा म्हणा, या रिक्षा कधीच मार्केटमधून गायब होत नाही. कारण पण तसंच आहे त्याचं मित्र. कारण या रिक्षांमुळं एक कुठंतरी प्रवासी आणि रिक्षावाला याच्यामध्ये एक अटॅचमेंट आहे, एक त्याला मायेचा पदर आहे, एक कनेक्टिव्हिटी आहे यांच्यामध्ये. त्याच्यामुळं या रिक्षांचा कधीच मला तर वाटत नाही की या रिक्षा कधीच मार्केटमधून गायब होतील. नाहीच होणार. या रिक्षामध्ये बदल होत राहतील, एक बदल होत राहतील. पण या रिक्षा मार्केटमधून कधीच नामशेष होणार नाही. कारण तर मित्रांनो भरपूर सांगता येईल या रिक्षांमुळं. काय म्हणतो भाऊ? तिकडून पाहिलं का इकडून पाहिलं? फिरून आला का गाडी निगडीला? मग तर असेच मित्र आपल्याला भेटत असतात. आता व्हिडिओ चालू होता, व्हिडिओ करता करता लोक मला विचारायला येतात, लोक माझी विचारपूस करतात. मला एवढं भारी वाटतं मित्रांनो, कारण हे सगळं होतंय कुणामुळं? रिक्षामुळेच होतंय. कारण रिक्षाच मी आता गुणगान गात होतो आणि रिक्षामुळेच मी आज या लेवलला आहे की मला लोक आवर्जून विचारतात, आवर्जून भेट देतात. मॅगी भाऊ व्हिडिओ चांगले बनवता, अशीच माहिती देत राहा, तुमचे व्हिडिओ मधून काहीतरी बोध घेण्यासारखं असतं असं सांगत असतात. एक मनाला एक
भारी वाटतं मित्रांनो. असेच आपले व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मायबाप जनता हो, तुमचं खूप खूप आभार. माझ्यावर तुम्ही जे मनापासून प्रेम दाखवताय. भेटूया आपण अशाच आपल्या पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.